हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं सभागृहातलं वर्तन चुकीचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नाराजी व्यक्त। आज सकाळी 10 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत कोकाटे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष। छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणं सूरज चव्हाण यांना भोवलं। राष्ट्रवादीच्या युवा शाखेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला। मारहाण प्रकरणी चव्हाणांसह 12 जणांवर गुन्हा। पोक्सोचा गुन्हा दाखल झालेल्या प्रफुल्ल लोढावरून राजकीय आरोप प्रत्यारोप। गिरीश महाजनांसोबतचा फोटो शेअर करत राऊतांकडून सीबीआय चौकशीची मागणी, तर महाजनांकडून प्रफुल्ल लोढाचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे फोटो शेअर। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा। प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय, नवे उपराष्ट्रपती कोण याकडे लक्ष। दोन 2006 साखळी बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। 3 जण कारागृहाबाहेर, नागपूर जेलमधून दोघांची तर नाशिक जेलमधून एकाची सुटका। उरलेले आरोपी आज जेलमधून बाहेर येणार। त्रिभाषा सूत्रावर केंद्र सरकारकडून भूमिका जाहीर। माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत 3 भाषा शिकायच्या, तर 2 भाषा भारतीय असाव्यात। कोणत्या भाषा शिकवायच्या हा राज्याचा निर्णय, केंद्राकडून स्पष्ट। नमस्कार महाराष्ट्र।